नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, या ठिकाणी आपण गोष्ट करणार आहोत DYU युनिव्हर्सिटी रिझल्ट संबंधित। आता या ठिकाणी मी सप्लिमेंटरीचा जे रिझल्ट का घेतलेला आहे, कारण तुमचे सप्लिमेंटरीचे पेपर ऑलरेडी झालेले आहेत डिसेंबर मंथमध्ये। आणि जसं की तुम्ही पाहत आहात, या मागील म्हणजे उद्या काल किंवा परवा जे आहे तुमचा फार्मसीचा रिझल्टसुद्धा लागायला स्टार्ट झालेले आहे। आता ज्या विद्यार्थ्यांना रिझल्ट भेटला नसेल त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करायचा आहे, किंवा कॉलेजला देखील आला नसेल तर 1 ते 2 दिवसात तुमचा रिझल्ट नक्कीच येईल। फार्मसीचं झालं क्लिअर। आता या ठिकाणी आपण बोलणार आहोत सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचा रिझल्ट कधी लागेल इंजिनिअरिंगच्या। त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन DYU युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेट आपल्याला व्हिडिओ भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, या ठिकाणी सिनेरिओ लक्षात घ्या। कुठलाही प्रकारचा रिझल्ट जर तुम्हाला लावायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी जे आहे 45 डेजचा वेट करावा लागतो। आफ्टर 45 डेज तुमचा रिझल्ट कधीही लागतो। 45 डेज असतात, हे मॅक्झिमम असतात, म्हणजे मॅक्झिमम 45 डेजपर्यंत तुमचा रिझल्ट लागला पाहिजे। त्याच्यानंतर रिझल्ट लागला नाही लागत शक्यतोवर, त्याच्या अगोदरच लागतो। तर या ठिकाणी मित्रांनो, DYU युनिव्हर्सिटीमध्ये मागील काही वर्षांमध्ये जी आपली ERP वेबसाईट बंद झालेली आहे, तर त्या ERP वेबसाईट बंद असल्यामुळे या ठिकाणी तुमचे रिझल्ट जे आहेत ते लेट लागत आहेत आणि PDFच्या फॉर्मॅटमध्ये रिझल्ट तुमचे लागत आहेत। तर PDFच्या फॉर्मॅटमध्ये तुमचे रिझल्ट लागत आहेत। आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी तुमची जी काही इंजिनिअरिंगची एक्झाम झालेली आहे सप्लिमेंटरीची, इवन ऑड सेमिस्टरची, तर ती एक्झाम झाली होती तुमची डिसेंबर मंथमध्ये एक्झाम झाली होती। त्यानंतर तुमचे रिमेडियल येऊन गेले मध्ये, आणि मग त्यामुळे तुमची एक्झाम पोस्टपोन होऊन ही डायरेक्टली तुमची आता फेबमध्ये एंड झालेली आहे। आजचा तुमचा लास्ट पेपर होता, आज 22 तारीख आहे आय थिंक, येस राईट। सो या ठिकाणी तुमची एक्झाम झाली होती डिसेंबरमध्ये, आणि डिसेंबरमधून जवळजवळ जानेवारी आणि हा आता फेब्रुवारी संपण्यात येत आहे। म्हणजे तुमचे 2 महिने या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत, आणि तुमचा 45 डेजच्या वर या ठिकाणी टाईम आता व्हायला स्टार्ट झालेला आहे। सो आता तुमचा रिझल्ट कधीपर्यंत लागेल, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, काल तुमच्या फार्मसीचा रिझल्ट लागलेला आहे, बरोबर। फार्मसीचा रिझल्ट म्हणजे आता स्टार्ट झालेला आहे बुवा लागणं, आणि ते सुद्धा PDF फॉर्मॅटमध्ये। आता जर यांनी इंजिनिअरिंगचा रिझल्ट जर का एकासोबत लावायचं ठरवलं असतं, म्हणजे रेग्युलरचा सुद्धा आणि सप्लिमेंटरीचा सुद्धा रिझल्ट तुमच्या एकासोबतच लावायचा, दोघं रिझल्ट तुमचे एकाच डेटला लावायचे, तर तसं जर त्यांनी ठरवलं असतं तर या ठिकाणी त्यांनी फार्मसीचा रिझल्ट लावला नसता। सोबतच या ठिकाणी आता जसं की फार्मसीचा रिझल्ट चालू झालेला आहे येणे, तर तुमचे सप्लिमेंटरी एक्झामसुद्धा डिसेंबरमध्ये झाली आहे, आणि तुमचे जे काही रिझल्ट आहेत सप्लिमेंटरीचे ते सुद्धा येत्या 3 ते 4 दिवसात तुम्हाला बघायला भेटतील। नक्कीच तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट बघायला भेटतील। येत्या 3 ते 4 दिवसात तुमचे रिझल्ट लागायला स्टार्ट होईल। तर मित्रांनो, या ठिकाणी हा एक सिनेरिओ आहे, किंवा तुमच्या मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये 100% तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट बघायला भेटतील, जी काही तुमची सप्लिमेंटरी डिसेंबरमध्ये झाली होती त्याची। आता या ठिकाणी रेग्युलर सेमिस्टरचे रिझल्ट कधी लागतील, तर रेग्युलरचे आत्ता जस्ट आज लास्टचा पेपर होता, आय थिंक 22 तारीख आहे आज, आणि आत्ता जस्ट तुमचे पेपर संपलेले आहेत। त्यावर आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे, त्यामध्ये आपण बोलणार आहोत की पेपर चेकिंग कशी होते। पेपर चेकिंगवर आपला नेक्स्ट व्हिडिओ राहील, आणि सोबतच तुमचा रिझल्ट कधी लागणार आहे रेग्युलरचा यावर सुद्धा आपला नेक्स्ट व्हिडिओ राहणार आहे। मित्रांनो, फर्दर अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याच्याशी जोडून राहा, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट लागताच तुम्हाला अपडेट अगोदर मी देण्याचा प्रयत्न करेल। सो या ठिकाणी तुमच्या फार्मसीचा रिझल्टसुद्धा लागायला स्टार्ट झालेली आहे, ती सुद्धा ऑड इव्हन सेमिस्टरचे जे काही तुमची एक्झाम झालेली आहे रेग्युलरची एक्झाम फार्मसीची जवळजवळ तुमच्या डिसेंबरमध्येच झालेली होती, आणि त्यालासुद्धा 2 महिन्याच्या वर झाला होता। त्यामुळे त्यांनी आता रिझल्ट लावणे स्टार्ट केलेले आहेत, आणि या ठिकाणी तुमच्या रिझल्ट जे आहे लागणं सुरू झालेले आहे। सोबतच ज्या विद्यार्थ्यांना रिझल्ट बघायला भेटला नसेल त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करायचा आहे। कॉलेजला रिझल्ट आलेला असेल, नसेल आलेला तर 1 ते 2 दिवसात तुमचा रिझल्ट नक्कीच येईल। सो त्याबद्दल तुम्ही काहीही काळजी करायची नाही आहे। मित्रांनो, आय होप तुम्हाला कळालं असेल। तुमचा जो काही सप्लिमेंटरी विंटर सेमिस्टरचा रिझल्ट आहे तो तुमच्या 2 ते 3 दिवसात लागेल येत्या, कारण त्यालासुद्धा भरपूर दिवस आता झालेले आहेत, आणि पेपर चेकिंगसुद्धा तुमची लगभग संपलेली असेल। सोबतच यानंतरचा आपला व्हिडिओ असणार आहे की रेग्युलरचा रिझल्ट कधी लागेल, आणि सोबतच तुमची पेपर चेकिंग कशा प्रकारे होते यावरसुद्धा आपला व्हिडिओ नेक्स्ट असणार आहे। तर आय होप मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल।
मित्रांनो, आपल्याला लगेचच म्हणजे आज किंवा उद्यामध्ये आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे. त्यामध्ये 100% आपण डिस्कस करू की रेग्युलरचा रिझल्ट तुमचा कधी लागेल आणि पेपर चेकिंग कशा प्रकारे होते, मार्क्स कसे दिले जातात, स्टेप्स मार्किंग आहे का नाही, यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला जोडून राहा. आज टाईम कमी असल्यामुळे वेळेअभावी मला या ठिकाणी स्टॉप घ्यावा लागतो आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी टेक्निकल इन्फो मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला व्हिडिओ भेटत राहतील. इन्फॉर्मेशन जर का इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.